बातमी खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या एका तरुणाला रेस्क्यू करण्यात खारघर अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। अतिवृष्टीमुळे बचाव कार्य करताना अनेक अडचणी आल्या। पाण्याचा प्रवाह वाढत गेला होता आणि यामुळे अतिशय जोखीम घेऊन सदर तरुणाला रेस्क्यू करण्यात आलेला आहे। सदर धबधब्यावर बंदी असताना देखील नजर चुकवून अनेक जण जे आहेत ते पायवाट शोधत इथं येतात आणि अडचणीत सापडत असल्याचं आज पुन्हा एकदा पाहायला मिळालं। पांडवकडा धबधब्यावर जायला सध्या बंदी आहे, परंतु तरी देखील अनेक तरुण इथे येतात आणि जीव धोक्यात घालतात आणि अशा पद्धतीने एका तरुणाला वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे। अग्निशमन दलाला इथं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। अतिशय कठीण परिस्थितीत हे रेस्क्यू ऑपरेशन इथे सक्सेसफुल झालेलं आहे। नवी मुंबईतल्या खारघरमधील पांडवकडा या ठिकाणी धबधब्यावर तरुणाला वाचवण्यात यश आलेलं आहे। अतिशय कठीण परिस्थितीमध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे। विकास मिरगणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। विकास, काय अधिकची माहिती आहे? नेमकं काय घडलं होतं? किती वेळ हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं? खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर अडकल्या एका तरुणाला रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। खारघर अग्निशमन दलाला हे मोठ्या प्रमाणात यश मिळालंय, कारण खारघर पांडवकडामध्ये पर्यटक जे आहेत मोठ्या प्रमाणे पावसाळी आनंद घेण्यासाठी जात असतात। अशाच वेळेला आज मुसळधार पाऊस जो आहे नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पडलं होतं। अतिवृष्टीमुळे बचाव कार्यकर्ता असताना अडचणी मोठ्या प्रमाणात आल्या आणि पाण्याचा वाढता प्रवाह यामुळे सगळं रेस्क्यू करता मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या आणि धबधब्यावर बंदी असताना सुद्धा अनेक पर्यटक वाट शोधत तिथे जाण्याचा प्रयत्न करतात। यावेळेला पूर्ण त्या तरुणाला रेस्क्यू ऑपरेशन करण्यामध्ये अग्निशमन दलाला मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे। बिलकुल, धन्यवाद विकास आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय पांडवकडा या धबधब्यावर अडकलेल्या या तरुणाला वाचवण्यात यश आलेलं आहे, परंतु इथं रेस्क्यू ऑपरेशन राबवताना अतिशय कठीण असा प्रसंग होता अशी माहिती देखील समोर आलेली आहे। अग्निशमन दलाच्या या जवानांनी या तरुणाला मात्र जीवदान दिलेलं आहे।